नमस्कार मित्रांनो. मी करण काळबांडे. तुम्हा सर्वांचं करण काळबांडे युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मुळात आनंदी कसं राहावं यावर मी तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे. कारण आज आपण आनंद विसरलोय. आपण खरं तर श्वास घ्यायला विसरलो आहेत मित्रांनो. श्वास कसा घ्यायचा आपण हे विसरलोय. खरं तर आपण एक जस्ट टेक अ पॉज, एक श्वास घ्या आणि श्वास सोडा. मी आनंदी आहे. मी आहे जिवंत याचा एक तुम्हाला उत्तम उदाहरण म्हणजे जस्ट इथं हात ठेवायचा आहे. बोट ठेवून तुम्ही अनुभवू शकता की मी आनंदी आहे, मी जिवंत आहे. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. आपण श्वास घ्यायला विसरलोय आणि अगदी सोपं आहे. आपण 5-10 मिनिटं स्वतःसाठी जर दिलेत ना, जस्ट श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. की फार सोपी प्रक्रिया आहे मित्रांनो. खरं तर या सोशल मीडियाच्या जगामध्ये राहत असताना व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट, यूट्यूब सारखे वेगवेगळे जोश यासारखे विविध प्रसार माध्यमे या ठिकाणी उपस्थित आहेत. तरीही आपण आनंदी कसं राहू शकतो? खरं तर आपण आपला दिवस आखला पाहिजे. म्हणजेच यामध्ये टायमाचं, वेळेचं नियोजन आलं. अर्थातच आपण आपला वेळ कसा घालवला पाहिजे आपल्या फार महत्वाचं आहे मित्रांनो. आपण ज्या लोकांमध्ये राहतो, जशा प्रकारची पुस्तकं वाचतो, ज्या लोकांना वाचतो, बोलतो, आपण ज्यांच्यासोबत राहतो, हे फार महत्वाचं आहे. आणि ज्यांच्यासोबत राहतो, आपल्या असं म्हणतात की आपण ज्या 5 लोकांसोबत आपण राहतो, आपलं उठणं-बसणं आहे, आपलं बोलणं आहे, तर त्या लोकांसारखी आपली वागणूक व्हायला लागते. मग आपली ही लोकं कशी असली पाहिजे? अर्थातच मी म्हणेल संदीप माहेश्वरी असतील, डॉक्टर विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांसारखी लोकं आपल्या आजूबाजूला, गौर गोपालदासजी, बी.के. शिवानी मॅडम यासारखी जी स्पिरिच्युअल लोकं आहेत, जी पॉझिटिव्ह नेहमी आपल्या बोलण्यातून पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतात. सरश्री असतील, हॅपी थॉट्सचे जनक श्री अ, सरश्री, त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकरजी. या सर्वांप्रती आपण जेव्हा आपण यांना ऐकू किंवा रोल मॉडेल कोणीही असू शकतं तुमचं, त्यांना तुम्ही ऐकू शकता. अर्थातच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम सर असतील, एम.एस.डी. महेंद्रसिंग धोनी यासारख्या लोकांना तुम्ही जेव्हा ऐकता, त्यांच्याकडून जेव्हा प्रेरणा घेता आयुष्यामध्ये, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहायलाच काय, आपण आपल्या आयुष्यात एक एक पाऊल आपण टाकायला लागतो आणि ते फार महत्वाचं आहे. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये थोडंसं पाऊल एक स्टेप पुढे टाकायला लागतो आणि तेव्हा आपण खरं आपल्या आयुष्याची प्रगती करायला लागतो. हे फार महत्वाचं आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय, की आनंदी राहणे म्हणजे काय आहे? आपला प्रेझेन्समध्ये जगणे म्हणजे वर्तमानात जगणे. ही कला एकदा आपल्याला आली ना, तर फार सोपं आहे. म्हणजे आपलं लक्ष त्या ठिकाणी असणे. जेवण करतोय ना, तर जेवताना आपलं जेवणच करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी प्रेझेंट मोमेंटमध्ये एखाद्याशी बोलतोय ना, मग त्याच्याशी 2 डोळ्यांमध्ये डोळे टाकून बोलणे हे फार महत्वाचं आहे. त्याचं ऐकणे ही पण बोलण्याची एक कला आहे. पुढच्याचं बोलणं पूर्णपणे ऐकणे आणि त्याचं बोलणं झाल्यानंतर आपण आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण सांगू सांगू शकतो मित्रांनो. आणि आनंदी राहणं हे फार सोपं कसं झालंय, तर फार सोप्या पद्धतीने ब्रीथिंग प्रॅक्टिस असेल किंवा मेडिटेशन असेल, तर तुम्ही म्हणाल मेडिटेशन करणे फार अवघड आहे. तर मित्रांनो आपण 4 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये, 5 ते 10 मिनिटामध्ये मेडिटेशन करू शकतो आणि ते फार सोपं आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तुम्हाला. आणि अशा वेगवेगळ्या छोट्या-छोट्या पद्धतीने. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणाल, की आनंदी अजून राहण्याचे काय वेगवेगळे पर्याय आहेत. आनंदी राहण्यासाठी आवडते ती गोष्ट करणे. कोणाला चालायला आवडतं, कोणाला पळायला आवडतं, कोणाला बोलण्याने आनंद होतो, कोणाला आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत चहा पिल्याने किंवा कॉफी पिल्याने आनंद होतो. वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. प्रत्येकाने आपली आवड जोपासावी. जसे कोणाला ड्रॉइंग काढायला आवडतं, चित्रकला, त्यामध्ये रीडिंग करायला आवडतं. तर आपल्या ज्या सवयी आहेत त्यामध्ये आपण मन लावून, मन झोकून देणे म्हणजेच त्यामध्ये आपला आनंद आपल्याला भेटतो मित्रांनो. त्यानंतर आठवड्यामध्ये 1 दिवस साधारण तास 2 तास स्वतःसाठी द्यायचे. काहीच करायचं नाहीये. निवांत शांत बसायचंय, डायरी घ्यायची. जे काही तुम्हाला वाटतंय त्या वेळामध्ये तुम्हाला मनसोक्त स्वतःशी बोलायचंय. मी कसा आहे? हू ॲम आय? मी कोण आहे? मी का आहे? स्वतःशी वेगवेगळे प्रश्न करायचे. माझी प्रगती होते का? मी प्रगतीसाठी काय केलं पाहिजे? स्वतःच्या प्रगतीसाठी, माझ्या डेव्हलपमेंटसाठी मी काय करू शकतो?
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि प्रश्न आपण एकमेकांना विचारले ना स्वतःला, तर अर्थातच आपल्या स्वतःशी वार्तालाप जो आहे, एक इनर कम्युनिकेशन जे म्हणतो, ते आपल्या स्वतःशी चांगलं होईल आणि आपण अर्थातच आनंदी राहू शकू, हे मला सांगायचं होतं. सो तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. करण कळवंडे युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टिल देन, बाय.